महाराष्ट्रातील असं एक गाव ज्या गावाच्या यात्रेला तब्बल 800 वर्षापूर्वीचा इतिहास आहे। बावधान बगाड यात्रा पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोक येतात। नवस एका व्यक्तीचा असतो, पण ते फेडण्यासाठी संपूर्ण गाव एकत्र येतं। या यात्रेसाठी तब्बल 3 महिन्यापासून तयारी सुरू असते। नक्की ही यात्रा एवढी थरारक आणि प्रसिद्ध का आहे हे जाणून घेण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी मी आज आलोय बावधनला। काशीनाथाच्या नावाने बगाड रथ यात्रेची खरी सुरुवात ही रंगपंचमीच्या आदल्या रात्री होते। सर्व गाव एकत्र येतात आणि काशीनाथाच्या मंदिरामध्ये काशीनाथाच्या नावाने चांग भलं म्हणत बगाड रथ बांधण्यास सुरुवात करतात। बगाड रथ हा मजबूत सागवान किंवा इतर टिकाऊ लाकडापासून तयार केला जातो। सर्वात आधी त्याची भक्कम चौकट आणि मोठी चाके बनवली जातात, कारण हा रथ शेकडो लोकांनी ओढला जातो। त्यानंतर कुशल कारागीर रथावर सुंदर कोरीव काम करतात, ज्यात पारंपरिक डिझाईन आणि धार्मिक प्रतिमा असतात। पुढे सर्व भाग काळजीपूर्वक जोडून रथाला मजबूत बनवलं जातं। तर मंडळी, हे बघा, मी मंदिराच्या थोडंसं एका उंचीवरती आलोय आणि भक्तिमय वातावरण झालेलं आहे सगळीकडे आणि काशीनाथांच्या नावाने चांग भलं असा जयघोष। आणि इथे आता सगळे भक्त आलेले आहेत आणि यात्रेचा माहोल सुरू झालेला आहे। आज रात्री काशीनाथांची पालखी ही मंदिरामधून संपूर्ण गावभर मिरवली जाते आणि पालखी सोबत बगाड्या देखील असतो। जशी जशी वेळ सरत जाते तशी तशी सर्वांना आतुरता लागलेली असते की काशीनाथांचा छबिना आता मंदिरापासून ते संपूर्ण गावभर मिरवण्यात येणार। काशीनाथांची आरती होते आणि काशीनाथांचा छबिना हा गावाकडे रवाना होतो।
हा भक्ती आणि श्रद्धेचा संगम आहे. हा देवावरील असलेल्या अतूट प्रेमाचा संगम आहे. हा प्रत्येक बौद्धंकरांच्या विश्वासाचा संगम आहे. हा काशीनाथांच्या नावाचा जल्लोष आहे, जो आज संपूर्ण ब्रह्मांडात धर्तीवरती गुंजत आहे. काशीनाथांच्या छबिन्याची शाही मिरवणूक चालत असतानाच गावामधील काही ठिकाणी मर्दानी खेळ हे खेळण्यात येतात.
गावातील मर्दानी खेळ संपल्यानंतर गावातून पहाटे 6 वाजता बगाड रथ हा गावाच्या वेशीकडे रवाना होतो. तर मंडळी, तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद, आभार. आणि जर तुम्ही बावधन बगाड यात्रेच्या अगोदरचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो सुद्धा तुम्ही बघून घ्या आणि आपल्या चॅनलला असाच सपोर्ट राहू द्या आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.